मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा प्रस्ताव। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये 2 नको तर एकच मोर्चा हवा। राज ठाकरे यांचा संजय राऊतांना फोन, सूत्रांची माहिती। कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, सर्वांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावा, राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व पक्षीयांना आवाहन। मनसेच्या मोर्चाची तारीख बदलली। 6 तारखेचा मोर्चा आता 5 जुलैला। 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे तारीख बदलल्याची राज ठाकरे यांची ट्विट करत माहिती। हिंदीच्या सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी, उद्धव ठाकरेंची टीका। 7 जुलैला आझाद मैदानावर मराठी समन्वय समितीचा मोर्चा। मराठी कलाकारांनाही सहभागी होण्याची उद्धव ठाकरे यांची साद। हिंदी सक्तीच्या बाबत ठाकरे बंधूंची भूमिका, शरद पवार यांना मान्य। सरकारने हट्ट सोडावा, मातृभाषा हीच महत्त्वाची असावी, पवारांचं मत। महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आणि हिंदी पर्यायी, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर। तर मराठीमध्ये टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरे यांनी ते वापरावेत, फडणवीसांचा टोला। माळेगाव कारखान्यासाठी 500 कोटींचं आमिष दाखवलं। अर्थमंत्री दादा ते पैसे कुठून आणणार आहेत, राऊतांचा निशाणा। तर निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना 10,000ची पाकिटं वाटल्याचा रंजन तावरे यांचा आरोप। नाराजीच्या चर्चानंतर भास्कर जाधव आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार। ठाकरेंच्या भेटीमध्ये जाधवांची नाराजी दूर होणार का, याकडे लक्ष। भास्कर जाधवांची भाषा वैभवशाली, संजय राऊतांचा टोमणा। बाहेर मत व्यक्त करण्यापेक्षा जाधवांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचा राऊतांचा सल्ला। काही राजकीय पक्षाचं टोळकं मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतात, त्यांच्यासाठी माझं वक्तव्य होतं, बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण। पेरणीचे पैसे, अंगावरचे कपडे, बूट भाजपमुळेच मिळाल्याची लोणीकर यांची मगरुरीची भाषा। तुमची आमदारकी, नेतेगिरी, कपडे, बूट आणि गाडीतील डिझेलही जनतेमुळे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा बबनराव लोणीकर यांच्यावर पलटवार। मंत्री हसन मुश्रीफांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा। आर्थिक फसवणुकीच्या आरोपातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश। कोल्हापुरातील मुरगुड पोलीस ठाण्यामधील दाखल गुन्ह्यात पुरावे सापडले नाहीत। बुलडाण्यामध्ये मुंबई नागपूर महामार्गावर कांचनगंगा नदीला पूर, डोणगाव रस्ता पाण्याखाली। तर अकोला शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत, गाड्याही पाण्यामध्ये बुडाल्या। राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली। मराठवाड्यामध्ये 65 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट। जोरदार पावसामुळे कुलू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूर, अनेक घरं, गाड्या पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत। नदीमधून गाडी वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। पावसाच्या पाण्यामध्ये वाहून आला झाडांचा खच। गुजरातच्या सुरतमध्ये 3 दिवसानंतर सुद्धा पुराचं पाणी ओसरेना। अनेक रस्ते, सोसायट्या अजूनही पाण्याखालीच। पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पाणी शिरलं। एफआयआरच्या प्रती पाण्यामध्ये भिजल्या। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं नीरा स्नान संपन्न। नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज लोणंदमध्ये। अंदवडी गवळ्याची इथे मुक्कामानंतर तुकोबांची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ। दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। तर गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव शहरामध्ये जंगी स्वागत। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये दाखल। स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल यशस्वीपणे ISSला जोडलं। शुभांशु शुक्ला 14 दिवस अंतराळामध्ये राहतील।